गौमाता राष्ट्रमाताचा दर्जा द्या, यावल तहसीलवर संत गौरक्षकांचा ठिय्या, घोषणांनी परिसर दणाणला। यावल प्रतिनिधी फिरोज तडवी, गौमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात यावे आणि तालुक्यात सुरू असलेले कत्तलखाने तात्काळ बंद करण्यात यावेत, या ठाम मागण्यांसाठी यावल येथे संत व गौरक्षकांनी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत जोरदार निवेदन सादर केले। आंदोलनादरम्यान घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या आंदोलनात विविध संत, सामाजिक कार्यकर्ते व गौरक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी गौसंवर्धनासाठी कठोर कायदे करण्याची गरज अधोरेखित करत शासनाचे लक्ष वेधले। या आंदोलनाला आमदार अमोल जावळे यांनीही हजेरी लावत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला। शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी व्यक्त केली। दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे सादर केले असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। आज 27 तारखेला संपूर्ण भारतभर प्रत्येक तहसील ऑफिसला गौमाता राष्ट्रमाता म्हणून घोषित व्हावी। गौमाता गौवंश भारतामध्ये सुरक्षित व्हावा आणि योग्य असा सन्मान गोवंशाचा, गौमातेचा या राष्ट्रामध्ये, भारत राष्ट्रामध्ये व्हावा, यासाठी आज भारतातील प्रत्येक तहसील ऑफिसला जे गौसेवक आहेत ते निवेदन देत आहेत। आणि असंच आपल्या यावल तालुक्याच्या या यावल तहसील कार्यालयात आपण आदरणीय तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहोत। जी आपण निवेदन दिलं, या निवेदनामध्ये गौमातेची कथा दिली नाही, आपण या निवेदनामध्ये गौमातेची व्यथा दिली आहे।